नमस्कार। प्रथमतः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आज संबंध महाराष्ट्रामधल्या 12 जिल्हा परिषदामध्ये या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडते। माझी या निमित्ताने पंढरपूर तालुक्यातल्या तमाम मतदार बंधू भगिनी मायमाऊलींना या निमित्ताने आव्हान आहे की ही निवडणूक आपल्या ग्रामीण भागातलं उद्याचं भविष्य ठरवणारी आणि उद्याच्या 5 वर्षामध्ये आपल्या भागातील आपला कारभारी आपला एक सेवक म्हणून या ठिकाणी उमेदवारांना पाठवायची अशा पद्धतीची ही निवडणूक आहे। मला खात्री आहे की पंढरपूर तालुक्यातल्या 8 जिल्हा परिषद गटामध्ये आणि 16 पंचायत समिती गणामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अधिकृत चिन्हावर आमचे नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक मालक, पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार आदरणीय समाधानदाता ह्या दोन्ही नेते मंडळींच्या नेतृत्वामध्ये आज आपल्या तालुक्यातल्या या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आहे। गेल्या काही वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून झालेली विकास कामं, त्याचबरोबर गावागावापर्यंत आलेला विकास निधी असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं घेतलेले ऐतिहासिक कर्जमाफीचा होऊ घातलेला निर्णय असेल, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत करणं असेल, माझ्या लाडक्या भगिनींना या ठिकाणी मदत लाडकी बहिणीच्या माध्यमातून झालेली मदत असेल, या सर्व दृष्टिकोनातून आज आम्ही मतदार राजापर्यंत गेल्या काही दिवसामध्ये पोचलेलो आहे। आणि मला खात्री आहे की पंढरपूर तालुक्यातला मतदार हा सुज्ञ आहे, सुजाण आहे। माझ्या आजोबा स्वर्गीय मोठ्या मालकांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पंढरपूर तालुक्यातल्या आपल्या पांडुरंग परिवाराचं भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे। त्याच धर्तीवर याही वेळेला मोठ्या संख्येनं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधले जे उमेदवार आहेत ते ताकदीनं या ठिकाणी विजयी होतील आणि पुढच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा लोकांच्या घराघरापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत, आमच्या मायमाऊलींच्यापर्यंत आपण ही विकासाची गंगा नेण्यासाठी कटिबद्ध आहोत। त्यामुळे माझी आजच्या या मतदानाच्या निमित्ताने मतदार बंधू भगिनी मायमाऊलीला एवढंच आव्हान आहे की लोकशाहीच्या पवित्र उत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं, आपलं भरभरून अशा पद्धतीनं मतदान हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना या ठिकाणी मिळावं अशी मी या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो। मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? मतदारांना एवढंच आवाहन करेन की ज्या पद्धतीनं ऐतिहासिक अशा पद्धतीचे निर्णय राज्य सरकारच्या भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सरकारने घेतलेले आहेत, त्या निर्णयांपर्यंत विचार ठेवून आज आपल्या कामाचं कोण आहे, आपल्याला मदत करणारं सरकार आज देशामध्ये, राज्यामध्ये आणि पुढची 4 वर्ष स्पष्ट बहुमतामध्ये हे सरकार काम करणार आहे। त्यामुळं आपलं मत देताना हे सरकारच्या किंवा ज्या विचाराचा आज सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्याच विचाराचा जिल्हा परिषद सदस्य आणि त्याच विचाराचा पंचायत समितीचा सदस्याला आपण मतदान करावं, जेणेकरून आपल्या भागातले विशेष करून ग्रामीण भागामधले जे प्रश्न आहेत, पाण्याचा असू द्यात, रस्त्याचा असू द्यात, विजेचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून असू द्यात, वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या माध्यमातून झालेली मदत असू द्यात, आमच्या मायमाऊलींना लाडकी बहिणीच्या माध्यमातून झालेली मदत, ह्या सर्व बाजूनी जर बघितलं तर खऱ्या अर्थाने आपलं हे महायुतीचं सरकार या ठिकाणी सर्वसामान्यांचा विचार करून अनेक योजना घेऊन आज लोकांपर्यंत जातं आहे। त्यामुळं आपलं मत हे विकासाला असावं, आपलं मत हे भकासाला असू नये अशा पद्धतीचं आव्हान या निमित्ताने मी सर्व मतदार बंधू भगिनींना करतो। मतदानाचा टक्का वाढेल कसा? निश्चितच आपण जर बघितलं तर अतिशय चांगला प्रतिसाद आज पंढरपूर तालुक्यातल्या सर्व मतदान केंद्रामध्ये आहे। उत्स्फूर्त अशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजनेचा ज्यांनी लाभ घेतलेला आहे असे शेतकरी असतील, आपल्या मायमाऊली असतील, वडीलधारी ज्येष्ठ मंडळी असतील, प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मतदानाला आहे। आणि निश्चितपणाने भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून झालेल्या कामाला लोक निश्चितपणाने ओळखून मत देतील असा मला विश्वास आहे। प्रतिसाद निश्चितच पंढरपूर तालुक्यातल्या 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत चिन्हावर उभे केलेल्या ज्या उमेदवार आहेत त्यांना भरभरून अशा पद्धतीचा मतदाररूपी आशीर्वाद पंढरपूर तालुक्यातील जनता या निमित्ताने देईल आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये या सरकारच्या माध्यमातून
आपले जे उमेदवार आहेत, जे निवडून येणार आहेत, त्या सर्वांच्या माध्यमातून एक चांगला कारभारी म्हणून, इथला एक सेवक म्हणून या नात्यानं लोक या नेतृत्वाखाली काम करतील, अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. नमस्कार.